तर ती बोलती भेटेल का, तर मी म्हटलं त्याला आधी विचारतो, म्हटलं डायरेक्ट नंबर देऊ शकत नाही मी. बरोबर आहे. मग काय करू, तुझा नंबर देऊ की नको देऊ? तुझ्यावर आहे, मी काय सांगू. तुझ्या आईला नंबर तुझा का माझा नंबर देणार मी थोडी तिला. कसं रे, पण तुझे चांगले ओळखीचे आहे ना, तसं ना बोलताय. आणि स्वभावाला चांगले आहे ना. होय होय अशी बाकीच्या मध्ये सारखी नाही ना. होय. पण ते कसं आहे खूप प्रश्न विचारते रे ती. चालेल, असं काय विषय येते ते. नाही, विषय कसा माहिती का, अरे ती तुला ना गोंधळून टाकेल, तुला असं कन्फ्युज करून टाकेल की काय बोलू आणि काय नको असं होतं जवळ. तर मी ती तुला काय काय प्रश्न विचारते माहितीये काय, पण ती कसं माहितीये का, तिच्या बोलण्यावर असं वाटत होतं ती तुला लाईक करते आणि तिने तुला प्रपोज केल्यानंतर चांगले असेल तर काय. हा, आणि विषय काय माहितीये का, हॅलो, आणि तू पण बोलला होतास ना की एक पोरगी पाहिजे मला रॅप मध्ये. भाऊ ती येईल रॅप मध्ये तुझ्या, एवढं काय नाही भाऊ. आणि ती एकदम फ्रीली आहे, तिचे घरचे पण फ्रीली आहेत आणि चिकनी आहे भाऊ ती. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तर हाय अंडूस, हाय साहेब आणि हाय सोम. तर विषय असा आहे, तर विषय असा आहे, विषय असा आहे की जातोय आम्ही जरा केटून मध्ये पूर्ण जातोय. सूरज आणि रेडू गेले पेट्रोल भरायला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय होते मजा मस्ती. लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या भावाला मोठं करा. तर गाईज, मी एका मित्राला फोन मेसेज केला इंस्टाला, मग तो सारखं फोन करून मला पिडत असतो. आता त्याला पिडणार मी. त्याला सांगितलं की कॉल कर, तुला एक सांगायचं आहे. त्याकडे बॅलन्स नाही, तू बॅलन्स नाही, तुझ्या आईला त्याच्या तू कर, माझ्याकडे बॅलन्स नाही आहे. वरती नाव दाखवू नको. त्याला बोललो कॉल कर, तुला एक सांगायचं आहे, तू कर, माझ्याकडे बॅलन्स नाही आहे. भाऊ सूरज, मी आणि अंकुश युट्यूबचा चॅनल बंद करतोय आताच. मला माहिती आहे, सकाळी स्फोट केला. गाय ह्याला बघून तुम्ही घाबरू नका. हॅलो, अरे तू बघ परवा ब्लॉग बी केला होतास माझ्यासोबत. आपण बघ आवाशीमध्ये शूटला आलो होतो वेडिंगच्या. तर तो ब्लॉग मध्ये तू मला घेतलीस ना. तर तो माझ्या मैत्रिणीने ब्लॉग बघितला नंतर तो. तर तो ब्लॉग बघून तर तुझ्या चॅनलवरती गेले आणि तो रॅप ऐकला रे. ती पोरगी आहे भाव, सोडून जाईल तुला. तर मला विचारते कोण आहे हा, रॅप वगैरे करतो का, मराठी रॅप वगैरे. तर हा तिला म्हणजे तिला बोललो की हो मराठी रॅपर आहे, आपलं मराठी कल्चर पुढे घेऊन जायचा त्याचा विचार आहे. तर ती बोलत होती की म्हणजे तू कुठं राहतो वगैरे. तर मी बोललो राहतो लवेला वगैरे, ते भेटेल का मला बोलले. तर म्हटलं त्याला विचारतो खाली हसतोय तो हसतोय. हॅलो, तर ती तुला आवाज येत नाही का माझा? तू खुश झाला पोरगीचं नाव पोरगी जिंकलाय बेकार. तर ती मला बोलत होती की भेटेल का वगैरे तो. तर मी बोललो हा त्याला विचारतो. तू म्हटलं असं डायरेक्ट भेटत नाही, कारण की विषय कसा आहे की रॅप वगैरे लिहिलं म्हटलं त्याला आता खूप म्हणजे खेळमध्ये त्याची खूप ओळख आहे. तर ती बोलती भेटेल का, तर मी म्हटलं त्याला आधी विचारतो, म्हटलं डायरेक्ट नंबर देऊ शकत नाही मी. बरोबर आहे. काय करू, तुझा नंबर देऊ की नको देऊ? तुझ्यावर आहे, मी काय सांगू. तुझ्या आईला नंबर तुझा का माझा नंबर देणार मी थोडी तिला. कसं रे, पण तुझे चांगले ओळखीचे आहे ना. चांगली ओळखीची आहे म्हणजे आता ओळखीची चांगली आहे रे पोरगी, सुसंस्कृत आहे. नाही, पण ती विषय कसा आहे माहितीये काय, अरे तिच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की ती तुला लाईक करते, म्हणजे किती ते लाईक करते तुला. हॅलो, मग विषय कसा, अरे माझे ब्लॉग पण बघतात ना रे पोरी वगैरे. मग पोरीने मागितलं असं किती जणांना तुझा नंबर देऊ मी, सांग मला. हो ते आहेच. म्हणजे तुला चांगली वाटत असेल ना, मला चांगली वाटत. अरे भाऊ तुला बोलायचं तिच्याजवळ, मी काय. हा, पण तुझ्या ओळखीचे असेल ना चांगली वगैरे, असं बोलतोय. तसं नाही रे, आता मी का तर मला सगळ्या पोरी चांगल्या ओळखीचे आहेत, मग सर्व नंबर देऊ. म्हणजे तसं ना बोलताय, आणि स्वभावाला चांगली आहे ना. होय होय, अशी बाकीच्या मध्ये सारखी नाही ना. होय, पण ते कसं माहिती खूप प्रश्न विचारते रे ती. चालेल, असं काही विषय येते ते. नाही, विषय कसा माहिती का, अरे ती तुला ना गोंधळून टाकेल, तुला असं कन्फ्युज करून टाकेल की काय बोलू आणि काय नको असं होतं जवळ. तर मी ती तुला काय काय प्रश्न विचारते माहितीये काय. आता समज मी पोरगी आणि तुला प्रश्न विचारतोय, तू मला उत्तर दे. मग तुला एक प्रॅक्टिस म्हणून सांगतोय. आता सांगा, आता मला ती जर तुला बोलली
की हॅलो अरे तुझे रॅप वगैरे छान असतात, तू स्वतः रॅप लिहितोस की कसं काय करतोस? हा मी स्वतः लिहितो. स्वतः लिहितोस? हा. मग हे तुला असं एवढं नॉलेज कुठून आलं? म्हणजे माझ्या लाईफ मध्ये वगैरे झालेलं ना किंवा बाकीच्यांच्या लाईफ मध्ये होतं हा, ना, हा. त्यानुसार आम्ही ते लिहितो. मग बाकीच्यांच्या लाईफ मध्ये तुला तुला कसं माहिती? ते आम्ही बघतो ना स्वतः, म्हणजे समोर डोळ्यासमोर दिसतं ना, त्यानुसार आम्ही लिहितो. अरे डोळ्यासमोर घे, बाकीची माणसं तुझ्या डोळ्यासमोर येतात सगळे करायला? नाही असं नाही, म्हणजे आता बाकीची लाईफ आहे जे लव्ह स्टोरी वगैरे असतात किंवा माझे मित्र वगैरे आहेत, हा, तर हा. त्यांची लाईफ काय आहे किंवा काय ते दिसतं, त्यानुसार मग आम्ही लिहितो. आणि आमच्या पण लाईफ मध्ये ते चालू असतं ना. ओके 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 ओके. हा. म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये ते घडलं म्हणून तू लिहितोस? हा, म्हणजे माझ्या आणि माझ्या एका मित्राच्या लाईफ मध्ये तसं घडलेलं, त्यामुळे ते लिहिलं. याला खूप ओव्हर चढवतोय मी आता. तर त्याला पण खरं वाटतंय. हा, बोल ना. हॅलो. हॅलो अरे बोल ना. हा, बोल. तुझा आवाज येत नाही मला. सॉरी, माझा आवाज येत नाही तुला? हा बोल. तर ती खूप कन्फ्युज करेल तुला. ती आज लय बोलते आणि बोलायला लागली ना भावा, खूप बोल बच्चे नाही. प्रश्न विचार. मी त्या दिवशी बघितले ना काय? आई म्हटलं त्या दिवशी इथं आपल्या काय तुला आपण पण शूटला आलेलो, हा हा विंटर बघितले ना कसं हे करतो ते. हा बरं बरं. कसं अरे तुझं कसं आहे माहितीये का, तू आता एवढं मोठं रॅप वगैरे येतो, तुला अजिबात ऍटिट्यूड वगैरे काय नाही रे. तर तुझा हा असा ऍटिट्यूड वगैरे नसेल ना, तर पोरी वगैरे लगेच म्हणजे अट्रॅक्ट होतात असं. अट्रॅक्ट वगैरे. आपलं कसं आहे माहितीये भाऊ, जी पुढची जर चांगली बोलत असेल ना, हा आपण बोलतो नाही तर ब्लॉक करून टाकतो, असा विषय आयुष्य. आहे. तुला मग माहिती तू आहे ना. हो, तुझा ऍटिट्यूड भावा नेक्स्ट लेवल आहे मग. हा तेच, बाकी काय नाही. जर ते पुढची रेट बोललं नसेल ना, ऍटिट्यूड वगैरे नसेल, तर आपण सिम्पल टाईप मध्ये बोलतो. बरोबर. तिचे काही प्रश्न वगैरे असेल ते देऊन टाकतो, असा काही विषय नाही. बरं. जर ती जास्त attitude दाखवायला ना, तुझा आवाज खरखरतोय. हॅलो तुझा आवाज खरखरतोय. गाडीवरती आहेस काय? थांब थांब थांब. हॅलो. ती गाडी थांबव ना मग भावा. अरे मेन इम्पॉर्टंट आहे भावा, पोरगीचा विषय आहे. काम करते, 5 मिनिटात कॉल करतो तुला. हो चालेल, ठीक आहे. हा ठीक आहे. त्याला खूप लकवले. त्याला असं खरं वाटतं की त्याला कुठली तरी पोरगी विचारत होते. भावा सॉरी, जर तू ब्लॉग बघत असेल ना भावा तर सॉरी. हे तुझा भ्रम आहे. हे तुझा भ्रम आहे, तुला पोरगी. पण भावा विषय तुझा एक आहे भावा, तू नाही बाबा, हा खरा मेन यांनी सांगितलं अंड्याने. हो. अंड्या तुझ्या आहे ना पोरींवर जेवढं तुला पोरी मिळते अंड्या जळतो. अंड्या बोलतो की अंड्या नाही अंड्या बोलतो की मला बघवत नाही, त्याची जी पोरी वगैरे बोलतात, तो रॅप वगैरे लिहितो. बघ बघ बाकी ते हे करतो. भाव अंड्याची ड्रेसिंग बघा ना काय तुम्ही. ला मुलायम पाय. गजब बेइज्जती है. A few moments later. तर गाईज त्याचा आता परत फोन आला आणि मला बोलला की फोन कर. त्याला फोन करते परत. हा सूरजच्या मोबाईलने फोन करतोय मी त्याला. तर गाईज माझ्याकडे आयफोन आहे बघा. तुम्हाला बोललेलो ना मी गरीब नाही. आपल्या साहेब बोललेलो मी तुझ्या आईला. तुम्हाला बोललेलो ना मी गरीब आहे. बघा माझ्याकडे आयफोन आहे. अरे तुला माझ्याशी बोलत बोलतो. आपला विषय कुठं होता? आपला विषय कुठं होता मागाशी? हा तेच नंबरचं वगैरे. हा तुला काय करू, तुला नंबर देऊ तिचा? नाही तुझा नंबर देऊ तिला? ते द्यायला काय नाही रे, पण ती लय प्रश्न विचारते. आणि तिच्या बोलण्यावरून तर मला असं वाटत होतं की ती तुझ्या भाव फुल फिदा झाले. ते काय विषय नाही, फक्त एवढंच की ते ऍटिट्यूड आहे ना. ऍटिट्यूड त्याला भाव अजिबात नाही आहे. हा मग टेन्शन नाही. पण विषय कसा ती तुला प्रश्न, हॅलो. ती तुला सारखी पैकी फोन करायला भावा. पण ते म्हणजे असं ती तुझ्या जाम फिदा झाले. तो तिचा हॅलो हा बोल, ऐकतोय. हा हसतो एवढा खुश का होतोय? अरे कोणत्या इकडे मित्रासोबत आहे ना. अगं बाई हा नाही नाही असू दे विषय. विषय सिरियस घे. ती मला बोलवते की ती नंबर वगैरे दे, पण ती कसं माहिती का तिच्या बोलण्यावर असं वाटत होतं ती तुला लाईक करते आणि तिने तुला प्रपोज केल्यानंतर बघू चांगले असेल तर कर. हा. आणि विषय काय माहितीये का, हॅलो, आणि तू पण बोलत होतास ना की एक पोरगी पाहिजे मला रॅप मध्ये. भाऊ ती येईल रॅप मध्ये तुझ्या, एवढं काय नाही भाऊ. आणि ती एकदम फ्रीली आहे. तिचे घरचे पण फ्रीली आहेत आणि चिकनी आहे भाऊ ती. चांगले असेल तर मग ते म्हणतात. हा काय बोलतोस? आई म्हणले चांगले असेल ना स्वभावाला वगैरे ते म्हणतात. आणि तुझ्या 2 मिनिटात करतो. आणि ते भावा तिचे घरचे पण आपले ब्लॉग बिग बघतात ना, तर तिच्या पण म्हणजे त्यांनी घरच्यांना पण तुझा रॅप दाखवला, तर तिच्या घरच्यांना पण रॅप तुझा आवडलाय. आणि विषय कसा आहे, ती तुझ्या रॅप वगैरे मध्ये येईल. मग तुम्ही एक काम करा ना, दोघं मिळून हॅलो तुम्ही दोघं मिळून रॅप बिप करा. हॅलो तुम्ही दोघे मिळून रॅप वगैरे करा रे भाई, लय पुढे जाल. मग कसा विषय माहितीये काय, पोरगी रॅप मध्ये असले ना तर रेट चांगली भेटते.
ठीक आहे बघू कसं काय ठीक आहे. आणि विषय हॅलो बोल. ती पण असं बोलत होती की हा कसं आपलं कोकणला पुढे घेऊन जातोय ना, त्याचं म्हणजे लकेजचं म्हणजे मी तिला बोललो लकेजचं स्वप्न आहे की आपण कोकणाला पुढे घेऊन जायचंय. तर ती बोलली की मला पण तेच वाटतंय की आपण म्हणजे तो जर माझी साथ देणार असेल तर आम्ही दोघं मिळून रॅप बीप करू आणि आम्ही दोघं मिळून कोकणाला पुढे घेऊन जाऊ. फक्त विषय काय ती ऍक्टिंग मध्ये एवढं नाही, तिला तू ऍक्टिंग शिकवशील ना. हो ते आणि काही ते सोपं असतं, एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके ओके. एवढं ते जे आपण बोलतो ना म्हणजे आपण गातो ना हा हा ते थोडं कठीण आहे. असं नाही, पण ते गाणे बिणे तू बोलणार आहेस ना. हा गाणं बिणं मी बोलणार आहे. होय. कसं आहे ते अशी 2-3 वेळा बोललेस ना ती होईल कम्फर्टेबल तुझ्यासोबत. हा ठीक आहे. चालेल चालेल. मग तुझा नंबर देतो तिला. हा ठीक आहे. चालेल 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 चल मग. आणि तिथलं बोल बोल हा बोल 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 काय बोलतोस. ते तुला बहुतेक प्रपोज करेल ना का बाबा, तुझ्या जाम पिढ्या आहे ती बाबा. बघू जर चांगले असेल ना तर करून टाकू, नाही तर मग काही नाही तुला माहितीये. बघू जर चांगले असेल ना तर करून टाकू, नाही तर मग काही नाही तुला माहितीये. नीयत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई. काय चांगले असेल तर काय म्हणलं चांगले असेल ना मुलगी हा. तर काय लाईफ टाइम साथ दिलं काय नाही, पण अशी जर छपरी गँग असेल ना तर मग काय ब्लॉक डायरेक्ट. हो चालेल चालेल. छपरी नाही रे बाबा, विषय कसा आहे माहितीये काय, ती सुसंस्कृत घरातली आहे. हा मग काय टेन्शन नाही. हा. तू बोलतोस, तुझा विश्वास आहे रे मला. हॅलो हॅलो हा. हा बोल. माझ्यावर तू भाव तुला विश्वास आहे ना. विषय काय माहितीये काय, हॅलो हॅलो आवाज दे होते रे. विश्वास तुला माझ्यावरती विश्वास आहे ना. हो थांबा भाव बस. बस तेच बोलतोय मी, तर बोलतो फुल विश्वास आहे तुला माहिती आहे ना. मग ती पण असं कधी चांगली घरातली आहे रे. तिला जर तू हो बोला तू लाईफ टाइम ठेवेल ती, असं काय नाही. हा बघ, मी तुझ्यावर फुल विश्वास देतोय असं काही नाही, पण जर ते तिकडचं असेल ना तर मग block कर. भावा का तुझा विश्वासघात असा छी. तू तिला बनवलेलाच पोरगी आहे ती धोका देते. हॅलो अरे पोरगीने तुला पोरगा धोका देतोय. काय बोलतोय. काय करतो हे फिरतो तुला. हो चालेल मग असू दे, मी तुला नंबर देतो, तिथलं मेसेज बिसेज करेल मग. चालतंय हो ठीक आहे चालेल चल. हा. अरे विश्वास तरी चांगल्या माणसावर ठेवत जा रे. Guys, त्याला नाही का, त्याला कोण पिढ्या दोघांना त्याच्या उकळ्याच्या आतून फुटतात. तो भाई ते जाम त्यांना खुश झाला जाम. सावळत ती जर हो बोलली ना तर आम्ही करू मग पुढं असं बोलतो. नाही मी आयुष्यभराची साथ दिला. अरे तुला 7 दिवस साथ देणार नाही ती बारक्या. नाही जर ती चांगली असेल तर मी हो बोलेन, असं काही नाही. अरे काय चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावांना मोठं करा.